तर सकाळी सकाळी उठलं ना इतकं सुंदर वातावरण असतं ना आणि सकाळचं वातावरण असं सुंदर पाहण्यासाठी आम्ही सुद्धा मॉर्निंग वॉकिंगला निघालो आणि इतकं छान सुंदर असं दृश्य टिपण्यासाठी मी सुद्धा थोडासा वेळ घालवला. तर इथं मस्त असं सूर्य उगवत आणि जे दृश्य होतं इतकं सुंदर वाटत होतं. बाजूला असं धुकं पसरलेलं होतं, त्यात नंतर ते नदीचं पाणी ना इतकं छान वाटत होतं. तर बाजूलाच एक महादेवाचं मंदिर सुद्धा आहे, तर इतकं प्रशस्त आणि मोठं आहे. आतमध्ये गेलं ना खूप थंड असं वातावरण आहे. तर इथं सुद्धा आम्ही रोज एकदा ना एकदा येतच असतो. तर आतमध्ये गेल्यावर संत ज्ञानेश्वर महाराजांची, संत तुकाराम महाराजांची तसेच दत्तात्रयांची खूप सुंदर मूर्ती आहे. तर आतमध्ये जाऊन पिंडीचं दर्शन मस्त असं घेतलं. रोज सकाळी असं मंदिरात आल्यानं खरंच मस्त दिवसाची सुरुवातच खूप छान होत असते. तर मंदिराचा परिसर पाहू शकता, खूप छान आहे. तर काटेपिंपळे रोडला जातानाच हे मंदिर महादेवाचं आहे. पिंपरीमध्ये जे राहतात त्यांना हे माहितीच असेल. तर नंतर आम्ही मॉर्निंग वॉकिंगला गेल्यावर इथं मस्त असं ग्रीन टी वगैरे होतं. तर चला बाय.